पेपरफुटीच्या प्रकरणी कठोर कायदा बनवण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी। 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद। पुढच्या आठवड्यामध्ये संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता। कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये 1.5 तास चर्चा। 2 मागण्यांच्या बाबत सरकार सकारात्मक, तर सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। ठाकरे बंधूंच्या 26 जुलैच्या मुंबईतल्या मोर्चामध्ये काँग्रेसही सहभागी होणार। रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक, तर आज संध्याकाळी शिवाजी पार्कवरती तिरंगा रॅली। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीकडून आनंद व्यक्त, मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार। अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये रात्रभर पावसाची संततधार। गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। रामसेतू पूल पाण्याखाली, तर दुतोंड्या मारुतीच्या माथ्यावरून पाणी। नमस्कार।